नमस्कार मित्रांनो, शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. तब्बल 23,731 कोटी रुपयांच्या गोवर्धन योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. पण या योजनेतून नेमकं कोणाला फायदा होणार, सीबीजी प्रकल्पासाठी किती मदत मिळू शकते, तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर व्हिडिओ सुरू करूया. केंद्रीय मंत्रिमंडळाने 6 ऑगस्ट 2026 रोजी गोवर्धन योजनेला 23,731 कोटींची आर्थिक तरतुदीसह मंजुरी दिली आहे. ही योजना 2026-27 ते 2035 ते 36 या कालावधीत राबवली जाणार आहे. तर गोवर्धन योजना नेमकी काय आहे? गोवर्धन म्हणजे सेंद्रिय कचरा, शेण, कृषी अवशेष आणि इतर जैविक पदार्थांचा वापर करून कॉम्प्रेस्ड बायोगॅस म्हणजे सीबीजी आणि सेंद्रिय खत तयार करण्याला प्रोत्साहन देणारी व्यवस्था. यामुळे कचऱ्याचे रूपांतर स्वच्छ ऊर्जा आणि आर्थिक मूल्यामध्ये करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी एकूण 23,731 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. सरकारचे उद्दिष्ट देशातील सीबीजी उत्पादनात जवळपास 10 पट वाढ करणे आहे. यामुळे ग्रामीण भागातील नवीन उद्योग, रोजगार आणि कच्च्या मालाच्या संकलनासाठी संधी निर्माण होऊ शकतात. योजनेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे पात्र नवीन ग्रीनफील्ड सीबीजी प्रकल्पांना भांडवली सहाय्य. प्रकल्पांच्या स्थापित सीबीजी क्षमतेनुसार प्रति टीपीडी 2 कोटीपर्यंत भांडवली सहाय्य देण्याची तरतूद आहे. यामध्ये मुख्य प्लांटसोबतच फीडस्टॉक कलेक्शन, ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रोसेसिंग आणि व्हॅल्यू चेन ॲसेट्स यांनाही मदत मिळू शकते. महत्त्वाचे, ही रक्कम प्रत्येक व्यक्तीला थेट मिळणारी रोख मदत समजू नये. पात्रता आणि योजनेच्या नियमानुसार प्रकल्पांना सहाय्य दिले जाईल. गोवर्धन अंतर्गत विकासाचे 6 मुख्य आधारस्तंभ आहेत. सीबीजी खरेदीची हमी. योजनेअंतर्गत सीबीजीसाठी निश्चित बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीजीडी म्हणजे सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन संस्थांमार्फत सीबीजी खरेदी आणि ब्लेंडिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. ब्लेंडिंग टार्गेट्स 2026-27 3%, 2027-28 4%, 2028 ते 29 पासून 5%. यामुळे सीबीजी प्रकल्पांना दीर्घकालीन मागणी मिळण्यास मदत होऊ शकते. सीबीजीसाठी स्थिर मूल्य निश्चित आराखडा. योजनेत सीबीजीसाठी ₹2,110 प्रति MMBTU इतकी निश्चित किंमत व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था किमान 10 वर्षांसाठी लागू राहण्याची तरतूद आहे. यामुळे सीबीजी प्रकल्प उभारणाऱ्या विकासकांना भविष्यातील महसुलाबाबत अधिक निश्चितता मिळण्यात उद्देश आहे. पाईपलाईन आणि कर्जाची सुविधा. सीबीजी प्रकल्पांना मुख्य पाईपलाईन आणि सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कशी जोडण्यासाठी पाईपलाईन इन्फ्रास्ट्रक्चरला देखील समर्थन दिले जाणार आहे. तसेच पात्र MSME आधारित सीबीजी प्रकल्पासाठी क्रेडिट गॅरंटी व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे संस्थात्मक कर्ज मिळवणे तुलनेने सुलभ करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो? शेतातील अवशेष, शेण आणि इतर जैविक कचऱ्याचा उपयोग सीबीजी निर्मितीसाठी होऊ शकतो. त्यामुळे कृषी अवशेषांना बाजारपेठ मिळू शकते. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. सीबीजी प्रकल्पामुळे स्थानिक व्यवसाय वाढू शकतात. सेंद्रिय खत निर्मितीला चालना मिळू शकते. कचरा व्यवस्थापन सुधारण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच गोवर्धन योजना ही फक्त शेणापासून गॅस तयार करण्याची योजना नसून सीबीजी, सेंद्रिय खत, ग्रामीण उद्योग आणि कचऱ्यापासून मूल्य निर्मित करणारा मोठा राष्ट्रीय आराखडा आहे. मात्र एखाद्या शेतकऱ्याला किंवा व्यक्तीला थेट किती पैसे मिळतील यासाठी संबंधित पात्रता आणि पुढील अधिकृत मार्गदर्शक सूचना तपासणे महत्त्वाचे आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.